हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। वंचित सोबत आल्यास 4 ते 5 जागा देणं शक्य। अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांचं मोठं वक्तव्य। तर रासप सोबत आल्यास माढ्याची जागा देण्यास तयार, पवारांकडून स्पष्ट। वंचित आणि महाविकास आघाडी युतीचा तिढा 6 तारखेपर्यंत सुटलेला असेल। तिन्ही पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करतील, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। प्रकाश आंबेडकरांची महाराष्ट्रामध्ये स्वतःची ताकद, मात्र महाविकास आघाडीने आंबेडकरांच्या पक्षाला शोभादायक वागणूक दिली नाही, मंत्री दीपक केसरकरांची टीका। महाविकास आघाडीसोबत अद्याप युती नाही, महाविकास आघाडीतील पक्षांच्या बैठकांना माझ्या आदेशाशिवाय जाऊ नका, प्रकाश आंबेडकरांच्या कार्यकर्त्यांना सूचना। जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड उद्धव ठाकरेंच्या भेटीला। जयंत पाटील आणि आव्हाडांनी मातोश्रीवर जात घेतली ठाकरे यांची भेट। राज ठाकरे पुण्यावरून तडकाफडकी मुंबईला रवाना। पुण्यामधील मनसे पदाधिकारी बैठकीला उशिरा पोहोचल्यानं राज ठाकरे पुन्हा मुंबईच्या दिशेनं रवाना। महायुतीमध्ये राष्ट्रवादीकडून लोकसभेच्या 10 जागांवर दावा, मंत्री छगन भुजबळ यांची माहिती। शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील आणि फडणवीसांमध्ये भेट। लोकसभेसाठी शिवसेनेला 18 जागा मिळाव्या असा सर्व खासदारांचा आग्रह, हेमंत पाटलांची माहिती। नारायण राणे तातडीनं दिल्ली दौऱ्यावर। लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक। राणे उद्या अयोध्येला देखील जाणार। रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपला मिळावी, कार्यकर्त्यांची इच्छा, कार्यकर्त्यांची मागणी दिल्लीपर्यंत पोहोचवणार, प्रमोद सावंत यांची प्रतिक्रिया। लोकसभेप्रमाणेच विधानसभा ही महत्त्वाची, विधानसभेची बोलणी होत नाहीत तोपर्यंत कुणासोबतही आघाडी नाही, बच्चू कडूंची प्रतिक्रिया। यंदा भाकरी फिरणार, विकासाच्या जोरावर सुनेत्रा पवार खासदार होणार, अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून सुनेत्रा पवार यांचे स्टेटस। बिहारमध्ये गांधी मैदानावर इंडिया आघाडीचं जोरदार शक्तीप्रदर्शन। तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वातील सभेला लाखोंचा जनसमुदाय। राहुल गांधी, अखिलेश यादव यांची देखील उपस्थिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।